नमस्कार मंडळी. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे नसते, तेव्हा तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे आजही ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे असे अनेक लोक आपल्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे करतात. मात्र तुमचं घर केवळ वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे असून चालत नाही, तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात ज्या चुका करतात त्यामुळे देखील घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष हे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा अशा दोन गोष्टीवर कार्य करतं. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. तुम्हाला व्यवसायात तोटा होऊ शकतो. घरात काही कारण नसताना भांडण होतात. आर्थिक संकट येतात. त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होणं गरजेचं आहे. त्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले असून त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. सोमवार आणि मंगळवार करायचे उपाय. सोमवार आणि मंगळवारी कापूर आणि लवंग एकत्र करून जाळा. यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. जर तुम्हाला वारंवार आर्थिक समस्या येत असतील तर तुम्ही पैसा प्रचंड कमवता मात्र तो हातात टिकत नसेल तर या उपायामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते. तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या या उपायामुळे दूर होतील असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. बुधवार गुरुवार करायचे उपाय. जर तुमच्या घरामध्ये काही कारण नसताना सारखे भांडण होत असतील, पती पत्नीचं पटत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगितला आहे. दर बुधवार गुरुवारी एक तेजपत्ता आणि कापूर एकत्र जाळल्यास सर्व प्रकारचे दोष दूर होतात. घरातील वादविवाद कमी होण्यास मदत होते. शुक्रवारी करायचे उपाय. शुक्रवार लक्ष्मी मातेचा वार असतो. या दिवशी लक्ष्मी मातेची मूर्ती समोर किंवा फोटो समोर कापूर लावून धनप्राप्तीसाठी प्रार्थना करावी. यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमची तिजोरी पैशाने सदैव भरलेली राहते.